नमस्कार मित्रांनो, आपण इथे उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांसाठीचं इथे प्रिडिक्शन करणार आहोत, जे की प्राइस ॲक्शन बेस लेवल्स आहेत, जे की प्राइस ॲक्शन बेस आहे. तर सर्वप्रथम आपण इथे निफ्टीचा ग्राफ ओपन केलेला आहे. तर याच्यात पाहूया की उद्यासाठी म्हणजे 27 मे, तर उद्यासाठी इथे निफ्टीचे कसं काय परफॉर्मन्स होईल याबद्दल आपण इथे जाणून घेऊया. तर इथे जे लेवल्स आपल्यासमोर दिसत आहे, जे की 22,952 आणि 22,965. तर मित्रांनो, या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे आणि जर निफ्टी उद्या इथं कुठे गॅपअप थोडंसं होऊन या ठिकाणी जर रिट्रेस करेल 22,965, तर आपल्याला इथून 23,100 2च्या आसपासच्या लेवल्स येथे पाहायला मिळतील. आणि जर ह्या लेवल्सला ब्रेकआउट केला 23,102 आणि 23,118, तर या लेवलचासुद्धा ब्रेकआउट केल्यानंतर आणि इथे सपोर्टचा एक पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला वरच्या लेवल ज्या काही आहेत 23,222, तर ह्या लेवलसुद्धा इथे पाहायला मिळू शकतील मित्रांनो. तर हे उद्याचं अप्पर साईडचं आपण इथे व्ह्यू हे केलेलं आहे, अनुमान लावलं आहे. आता डाऊन साईडला पाहूया की डाऊन साईडला काय होईल. तर डाऊन साईडला मित्रांनो, जर निफ्टी 22,952 या लेवलच्या खाली जर सस्टेन राहत असेल, तर येथे 22,856, 22,826 हा जो झोन आहे मित्रांनो, हा एक सपोर्ट डिमांडचा झोन आहे. तर या ठिकाणी येऊन निफ्टी परत इथून बाउन्स करण्याची शक्यता आहे. जर तसं नाही झालं तर या इथे थोडंसं कन्सोलिडेशन करून ही लेवल ब्रेकडाऊन होऊ शकते. जर ही लेवल ब्रेकडाऊन झाली 22,826, तर आपल्याला हे 22,751 इथपर्यंत निफ्टी येण्याची प्रॉबिलिटी बनते मित्रांनो. आणि याच प्रकारे इथे जर सपोर्ट घेतला तर पुन्हा इथून या अपसाईडचे जे लेवल्स आपल्याला दिसत आहे 22,826, तर इथून इथे बाउन्स करण्याची ही शक्यता आहे. तर निफ्टीचे आपण 2-3 लेवल्स आहेत, जे झोन्स आहेत, त्याचा आपण ॲनालिसिस केलेला आहे, जे की प्राइस ॲक्शन बेस आहे. तर आता आपण पाहूया की बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे इथे मूवमेंट होऊ शकते. तर मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा हा जो ग्राफ आहे आपण इथे ओपन केलेला आहे आणि बँक निफ्टी या झोनमध्ये क्लोजिंग झालेली आहे. तर बँक निफ्टीचंही सेम निफ्टीसारखंच असणार आहे. जर बँक निफ्टी इथे गॅप डाऊन ओपन झाली आणि या ठिकाणी जर सपोर्ट घेतला, तर हा सपोर्ट जो झोन आहे 28,606 आणि 28,551, तर हा डिमांड आणि सपोर्ट झोन आहे. तर येथे जर आली तर बँक निफ्टी परत अप्पर साईडला मूव्ह करू शकते. पण जर इथे येऊन कन्सोलिडेशन केलं आणि या लेवलला ब्रेकडाऊन केलं, तर इथे 48,314, 48,243 हा जो झोन आहे इथे बँक निफ्टीला आपण पाहू शकता. आणि जर इथे गॅप डाऊन करून जर परत ह्या लेवलला ब्रेकआउट केलं, तर अप्पर साईडला मित्रांनो 49,284 आणि 49,338 या लेवल्स पाहायला मिळतात. आणि ह्याचासुद्धा ब्रेकआउट झाला तर 49,631 आणि 49,686, तर या लेवलसुद्धा आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतात मित्रांनो. तर हे डाऊन साईड आणि अप साईडचं जे ॲनालिसिस आहे ते प्राइस ॲक्शन बेस आपण इथे आपल्यासोबत शेअर केलेलं आहे, जे की लर्निंग बेस आहे. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कोणतीही कॉल पुट बाय सेलची रिकमेंडेशन केली जात नाही. तर ज्या लेवल्स आपण आपल्यासोबत शेअर करतो ते प्राइस ॲक्शन बेस आहेत. ज्या लेवल्स आपल्या लर्निंग पर्पज आहे, या ठिकाणी आपण आपली स्ट्रॅटेजी किंवा आपलं जे काय प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, तर त्याच्या बेसवर येथे ट्रेड घ्यावा ही विनंती आहे. तर हे ॲनालिसिस आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. इथंच थांबतो. धन्यवाद. उद्या पाहूया की कसं काय परफॉर्मन्स होत आहे. थँक्यू दोस्त.